पुण्यात शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झालाय। स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये हा बलात्कार झालाय। पहाटे 5:30 वाजता अत्याचार झाल्याची माहिती आहे। पीडित तरुणी पुण्याहून फलटणकडे निघाली होती। दरम्यान पोलीस पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झालाय। आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी योगेश बोरसेंकडून। योगेश, सौरभ, पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातली ही संपूर्ण घटना आहे आणि स्वारगेट बस स्थानकामध्ये फलाट क्रमांक 22 वरती ही शिवशाही बस 5:30 वाजताच्या सुमारास उभी होती आणि ही जी 26 वर्षीय तरुणी आहे हिला पुण्याहून फलटणकडे जायचं होतं। मात्र जो आरोपी आहे या आरोपीने ज्यावेळी या संपूर्ण घटनेचा आणि एकूण पहाटेचा सुनसान जो संपूर्ण परिसर होता त्याचा गैरफायदा घेतला आणि शेजारील बस ही फलटणकडे जाणार अशा पद्धतीचं माहिती या तरुणीने दिली। ज्या बसमध्ये लाईट्स बंद होते आणि त्या बसमध्ये ज्यावेळी ही तरुणी आतमध्ये गेली त्यावेळी या अंधाराचा गैरफायदा घेत या नराधम आरोपीनं या 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार केलेला आहे। आणि हा संपूर्ण जो प्रकार आहे, मी आता ज्या ठिकाणी आहे अर्थात स्वारगेट पोलीस स्टेशन आहे आणि याच पोलीस स्टेशनच्या समोर हे स्वारगेट बस स्थानक आहे ज्या ठिकाणी ही संपूर्ण घटना घडलेली आहे। आरोपी जो आहे अर्थात त्याच्या आरोपी रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। सध्या तो जामिनावरती बाहेर असल्याची माहिती मिळते आणि ज्या पद्धतीने या संपूर्ण तरुणीचा जो काही फलटणकडे जात असताना या तरुणीवरती ही घटना घडलेली आहे। मात्र त्यावेळी या तरुणीला कुठलीही मदत या ठिकाणी मिळाली नाही। ज्यावेळी ती घरी पोहोचली घटना घडली आहे। योगेश, धन्यवाद या माहितीबद्दल। नाही, आता असं विचारलेला समजलंय, मी आयुक्तांशी बोललोय, ताबडतोब संबंधित कोण गुन्हेगार सापडले पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। या शहरात असलं कुठलेही प्रकार चालू देणार नाही, त्यामुळे मी तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत।